गुड मॉर्निंग मित्रांनो, आत्ता वाजलेले 7:00 आणि आपण चाललोय लालबागच्या राजाला. मागच्या ब्लॉगला आपल्याला 1 वर्ष झाला. आपल्यासोबत 2 जण आहेत, यश आणि विकी आहे. तर आता एन्जॉय करूया. 7:15ला आपली डेक्कन क्वीन निघेल. आपल्याला रिझर्वेशन नाही भेटलं जातानी, तर येतानीचं करून ठेवलं आहे, कारण 9 सीट्स अवेलेबल नव्हते जायच्या टायमात. तर चलो एन्जॉय. अजून 15 मिनटं आहेत चालू व्हायला. प्रवास चालू व्हायचा आहे अजून, बघूयात. मित्रांनो, आता 10:24 झालेले ऑलमोस्ट. म्हणजे कधी निघलेलो आपण 7:15ला. एकदा दादरला बघा डेक्कन क्वीन आता डिपार्चर केलंय CST साठी. आता आपण लोकलने चिंचपोकळीला जाणार आहोत आणि मग तिथून लालबागच्या राजाला दर्शन घेणार. आपली 2 मित्र पण भेटलेली आहेत. त्यांचं रिझर्वेशन होतं D5 मध्ये आणि आपण जनरलमध्ये होतं. जाताना आपलं रिझर्वेशन आहे, त्यामुळे जाताना काही टेन्शन नाही. पाऊस मुंबईमध्ये तर आहेच. दादरला हजेरी लावली. पुण्यात आपल्या काहीच नाहीये, पण दादरला हजेरी लावली. मित्रांनो, पाऊस बघा किती जोरात चालू झालाय. भयंकर हजेरी लावलेली आहे. आपण जरा प्लॅटफॉर्मवर थांबूयात. पाऊस लय बेकार आलाय, लय म्हणजे लय जोरात पाऊस आलाय. मित्रांनो, एक लोकल आली आहे. त्या लोकल मध्ये पटकन चढून घेऊ आपण. पाऊस लय भयंकर चालू झालाय. आज प्लेन स्पॉटिंग पण करायचं आपल्याला. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पण प्लेन स्पॉटिंग करायचं. बघूयात, पहिले चढूयात. आपण ॲक्च्युली सुपरफास्ट लोकल पकडली. तिने डायरेक्ट बाय कल्लाला सोडलं आपल्याला. मग आपल्याला परत रिटर्नवाली पकडून चिंचपोकळीला जायचं. एक स्टेशन पुढं आलो ॲक्च्युली. चिंचपोकळी गाईस. आपण लालबागच्या राजाकडे चाललो आता. इथूनच मागच्या वर्षी पण दाखवलेलं, इथून आलो इकडे. आता आपण आपलं नाही का आवडतं फेमस आहे इथं समोसा पाव म्हणतात, ते खाऊयात. मित्रांनो, 11:03 झालेली आहे. आपण समोसा पाव घेतोय आणि आपण आपल्यासाठी जे लाईटनिंग टू USB केबल असते ती घेतली. 100 रुपयाला पडली. ते 150 बोलत होते, बट 100 रुपयाला घेतलेली. आणि म्हणजे कसं चार्जिंगला वगैरे लागतं. आता पाऊस तर थांबलेला आहे, बघूयात. मला वाटतं दर्शन पटापटच होईल. आपण चरण स्पर्श दर्शनच घेणार आहोत लाईनला लागून. आणि त्याच्यानंतर जर टाईम भेटला तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आपण काय म्हणतात फ्लाईट पाहायला जाऊ, प्लेन स्पॉटिंग करायला जाऊ. मला समोसा पाव सुद्धा दाखवतो. मित्रांनो, असा असतो समोसा पाव. मित्रांनो, आपण बघा हे मॅग्नम सोसायटी म्हणतात त्याला. या मॅग्नम पासून आपण जरा आतमध्ये घेऊन मग दर्शनाला जाणार आहे. चरण स्पर्श आणि जे आहे ते मागून आहे. आपण इथून जाऊया.
कसं भेटतंय दर्शन बघूया, कारण 4-5 रस्ते आहेत आतमध्ये जाण्यासाठी दर्शनासाठी. जेवढं लवकर होईल तेवढं कॅप्चर करूयात आपण. मित्रांनो 12 वाजलेले आहेत आणि आपण अजून लाईनीला नाही लागलेलो आहे. मेन लाईनीला लागलं ना तर ॲक्च्युली 15-16 तास लागतात ते. तर बघूयात, नाहीतर मग आपण मुखदर्शन घेऊ डायरेक्ट पुढं, ते बेटर वाटते कारण टाईमच भेटत नाहीये. मग चल बघूयात काय करता येते. मित्रांनो दर्शन झालेलं आहे, आता 1:30 वाजले. बाकी बघू आता प्रसाद वगैरे घेऊ. खूपच वेळ नाही, थोडा प्रसाद घेऊ आपण. बघा आरती चालू होणार आहे आता, दुपारची आरती असते त्याच्या अगोदर शंख फुकला जातो. सत्य भेटतोय पाहूया. मित्रांनो आता आपण करी रोड स्टेशनला चाललोय, तिथून दादरला जाईल. मित्राचं दादर मार्केटमध्ये जरा फुलाचं म्हणजे काय हे खरेदी करायचे. त्याच्यानंतर आपण कुर्लाला जाऊ आणि कुर्लाला गेल्यानंतर तिथून प्लेन स्पॉटिंगचे जे पॉइंट आहे तिथे जाऊयात आपण. मित्रांनो जे मेन डेकोरेशन आहे ते दाखवतो मी. लालबागच्या राजाचं मेन दर्शन. जास्त वेळ थांबू नाही देणार इथे, जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवतो. हे बघा मित्रांनो मुंबईमध्ये खूप काही बघायला आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं एक मोठी सोसायटी आहे, झाडामुळे दिसते आणि इथंच खाली बघा ना किती चांगलं कौलाचं घर बनलेलं आहे. छान आहे, एक नंबरच, मस्त वाटतं. मित्रांनो आता फुल मार्केट बघा, हा अजून पण लेगच सीझन आहे ना, तिथं कबूतर खाना आहे. चलो कोणार्क एक्सप्रेस, आता सगळे इव्हिनिंगचे आहेत ना, सगळ्या गाड्या सुपरफास्टली एकदम निघाल्यात पुण्याच्या दिशेने. आपण पहिल्या मित्राची खरेदी करूया. हे बघा फुल मार्केट. मित्रांनो 2:30 वाजलेले, आता आपण थांबलोय मामा कानेला, जरा जेवण करून घेऊ. आणि मित्रांनी त्याचं सामान घेतलेलं आहे, ते आता जेवण झालं निघू आणि प्लेन स्पॉटिंगला जाऊ, कारण 5 वाजता आपली लगेच ट्रेन आहे, निघायला लागेल. जेवण करून घेऊ. जेवून घेऊयात आपण. हे बघा बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, 4 पुऱ्या आहेत, भात आहे, लोणचं आहे आणि आईने दिलेलं जरा मोदक वाढले तिथं. आईसाठी थँक्यू. आईने मस्त 24 उकडीचे मोदक केलेले आणि लोणचं पण मस्त आहे. आता पटपट खाऊ आणि निघूयात.
काही आता वाजलेले 3:30. मी यश आणि विकी रिक्षाने चाललोय जारीमारी हिल्सला, जिथं तो एअरपोर्ट व्ह्यू आहे. बघूयात, कारण टाइम खूप कमी आहे, 3:35 झालेले आणि 5:10 आपली डेक्कन क्वीन आहे, त्याचं रिझर्वेशन केलंय, त्यामुळे ती मिस नाही करू शकत. तर बघूयात आता. काहीच आम्हाला ऑलमोस्ट अर्धा तास लागला ते सर्च करायला पॉइंट. आता पॉइंट बघा फक्त. B737 लागले. तुम्ही आता शॉर्ट्स एन्जॉय करा, मी पण प्लेन स्पॉटिंग एन्जॉय करतो, कारण 777 वगैरे लाईनअप करतात ते. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. एक डिपार्चर दाखवतो तुम्हाला. रेडी बॉल आला तर मित्रांनो, आत्ता जे बोईंग 777चं म्हणजे टेक ऑफ झालंय ते एकदम क्लास होतं. म्हणजे खरंच एव्हिएशन इज वर्थ इट करायचं. खरंच खूप क्लास टेक ऑफ होतं. जो आवाज होता टर्बाईनचा वगैरे भयंकर होता. चला आता पटकन आपण हे करू, रिक्षा पकडू आणि CSMTला जाऊ, कारण 1 तासापेक्षा कमी टाईम उरलाय. चला भेटूया डायरेक्ट CSMTला.
मित्रांनो आता वाजले 5:03 आणि आमची डेक्कन एक्सप्रेस आहे 5:10 डेक्कन क्वीन आहे. खूप कट टू कट पोचलोय. आता ती प्लॅटफॉर्म नंबर 9 वर लागली आहे डेक्कन क्वीन. आता फक्त ही लवकर गेली पाहिजे. मित्रांनो 5:08 झालेली आहे. आम्ही आत्ताशी डेक्कन क्वीन मध्ये आलोय. आपली हालत एकदम बेकार झाली आहे. दम लागलाय. आता थोडं पाणी पिऊन कंटिन्यू करू. रेस्ट करूया जरा. मित्रांनो आता आपण आलो आहे डेक्कन क्वीनच्या कॅन्टीनमध्ये. अशी कॅन्टीन आहे बघून घ्या. आपण जरा चहा आणि जरा थोडा नाश्ता ऑर्डर करूयात आणि थोडं शूट करूयात. दाखवतो. इंस्टाग्रामला अपडेटेड राहा, फॉलो करा आणि बघूयात आता काय काय येते, काय काय घ्यायचं. इथला मेनू आहे अजून माहीत नाही, तरी पण बघूयात. यांनी एक गिरनारची म्हणजे पावडर चहा आहे ती दिली ते आणि वॉर्म वॉटर दिले आपल्याला. बघूया त्याला ट्राय करून बघूयात. हे बघा इथं पावडर आपण मिक्स केलेली आहे. सेम चहाच वाटते, बाकी काही नाही. टेस्ट पण चांगली आहे. टेस्ट करून बघितले आपण. यशला पण आवडली. चांगले ओव्हरऑल चांगले. मित्रांनो हे बघा हे डेक्कन क्वीनचं आपलं मेनू कार्ड आहे. बरीचशी गोष्टी आहे. पण आता व्हेज कटलेट घेतलेले. व्हेज कटलेट 8 मधून आहे बघा. पिंक टाईप आहे व्हेजवाले. बीट आहे, बीटरूट. ते पण चांगलंच आहे टेस्टला. सकाळी ट्राय केलं तर पण काही मध्ये दाखवत नाही आलं, बट इट इज गुड. मित्रांनो संध्याकाळचे डॉट 8:30 वाजले ते. आपली डेक्कन क्वीन आलेली आहे पुणे स्टेशनला आणि पुण्यात पाऊस एकदम जोरदार हजेरी लावतोय, एकदम जोरदार. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं सेंड करतोय. कसा वाटला ते सांगा, कमेंट करा. आवडलं तर लाईक करा. काही इम्प्रूव्हमेंट आवडली किंवा वाटली तर तुम्ही कमेंट करू शकता. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एंड फॉर द डे.